इकडच्या सुना बऱ्यापैकी बरे आहेत म्हणा, दुसऱ्या सुनाला सांगतो तुम्ही राग म्हणू नका. विठाल देवाला आवडणारी भक्ती हे संतच करू शकतात. आपली भक्ती कशी आहे? आपली भक्ती हे सुनासारखी आणि संतांची जी भक्ती आहे ना ती नाथनिकी सारखी आहे. आता जगद्गुरु तुकोबरायांच्या संदर्भात जर बोलायचं म्हटलं ना दादा, अहो तुकोबरायांची भक्ती कशी होती? माझे जगद्गुरु तुकोबराय सतत माझ्या भगवंताचं देवाचं नामचिंतन करायचे. परंतु एके दिवशी मात्र तुकोबरायांच्या पत्नीने जिजाई साहेबांनी तुकोबरायांना प्रश्न केला, मालक ओ मालक, तुम्ही नामचिंतनाला जाता पण कुठं जाते आम्ही कसं ओळखायचं? तेव्हा तुकोबरायांनी गोड असं उत्तर दिलं, अगं जिजे, मी जेव्हा नामचिंतनाला जातो ना तेव्हा माझ्या पावलाखाली माती पाहिजे आणि त्या मातीला कान लावायचा की ज्या मातीतून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल अशी ध्वनी ऐकू येईल ना की समजायचं तुकोबराय या दिशेने. अहो महाराज तुकोबराय जर चालू लागलं तर तुकोबरायांच्या पायाखाली माती विठ्ठल विठ्ठल म्हणू लागली. आपण कीर्तनात बसलं तर आपले थोबाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल अशी शोभा नव्हती. गावातल्या पाटलानं माझ्या तुकोबरायांना सांगितलं, महाराज तुम्हाला जर गावात राहायचं असेल ना तर हे भजन बंद करावं लागेल. तेव्हा तुकोबराय म्हणाले, पाटील भजन बंद करण्याचा प्रयत्न करतोय ओ पाटील, भजन बंद करण्याचा प्रयत्न करतोय, पण आता माझी अशी अवस्था झाली, अशी अवस्था झाली. कशी अवस्था झाली ओ गोपाला पाटील गावचे हे लोक, गोपाला पाटील गावचे गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक. भगवंताच्या चिंतनामध्ये तुकोबराय असायचे. फक्त चिंतन, फक्त चिंतन. अहो स्वप्नात नामचिंतन, जागृतीमध्ये नामचिंतन, झोपेत नामचिंतन, सतत सतत भगवंताच्या चिंतनामध्ये. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, भगवंताच्या चिंतनामध्ये तुकोबराय बसायचे. फक्त चिंतन. तुकोबरायच्या जीवनामध्ये एकच ध्यास, पण कोणता? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी, जागृती स्वप्नी
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. भगवंताच्या चिंतनामध्ये तुकोबाराय बसायचे. फक्त चिंतन फक्त चिंतन फक्त चिंतन. पण तुकोबारायांना किती त्रास झाला अहो. तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनामध्ये बंबाजी बुवानं माझ्या तुकोबारायांना मारलं, काठीनं मारलं बंबाजी बुवानं. पण तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांची वाट पाहू लागली, पण तुकोबाराय काय येऊ शकले नाही. पण तेव्हा मात्र बंबाजी बुवाच्या पत्नीने तुकोबारायांच्या अंगावरती उघड्या पाठीवरती गरम असं पाणी ओतलं. जळे माझी काया लागला वनावा, जळे माझी काया लागला वनावा. जले माझी काया लागला वनवा. जले माझी काया लागला लागला वनवा. माझी काया लागला वनवा. माझी काया लागला वनावा. जले माझी काया लागला वनवा. जले माझी काया लागला वनवा. भावर केसवा माय बाप, भावर केसवा माय बाप. जळ माझी गाया लागला वनावा, जळ माझी काया लागला वनावा. बाबर केशवा माय बापा. क्या बात आहे वा. हे दावरे केशवा माय बापा.
एवढा त्रास तुकोबरायांना झाला, पण दुसरी दिवशी मात्र बंबाजी बुवा कीर्तनात नव्हते, तेव्हा तुकोबरायांनी एका व्यक्तीला पाठवलं, जा बंबाजी बुवांना बोलून आणा. बंबाजी बुवाला आश्चर्यचकित वाटलं की काल मी तुकोबरायांना काठीनं मारलं, 5-10 काट्या मोडल्या आणि तेच तुकोबराय आज मला बोलवायला येतात. बंबाजी बुवाला आपण मारलं गेलं याची लाज वाटली हो. पण एवढा त्रास तुकोबरायांना झाला, पण तुकोबराय नामस्मरण सोडले नाहीये. तर तुकोबराय हेच तुकोबराय सांगतात, अहो तुकोबरायांना एवढा त्रास झाला, नामदेवरायांना किती त्रास झाला. भक्ती कशी असावी, नामदेवराय भक्ती कशी करत होते सांगतो, भजन करा विठ्ठल. विठाला 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 विठाला. जेव्हा नामदेवरायांचे वडील दामो शेट्टी घरी नव्हते, तेव्हा नामदेवरायांच्या आईने नामदेवरायांना सांगितलं, नामा, ए नामा, काय गाई, जा आज तुझे वडील घरी नाहीयेत, देवाला नैवेद्य खाऊ घालून ये, भगवंताला नैवेद्य खाऊ घालून ये. आपली आई काय सांगते हो महाराज, देवाला नैवेद्य दाखवून ये. तसं नामदेवरायांच्या आईने नामदेवरायांना सांगितलं. नामदेवराय गेले गावात देवळात. नामदेवराय देवळात गेले, भगवंतासमोर नैवेद्य ठेवला, पण भगवंत काय खात नव्हता. भगवंताच्या खाण्याची वाट पाहिली, पण भगवंत काय नैवेद्य खात नव्हता. नामदेवरायांच्या डोक्यामध्ये विचार आला की दररोज माझे वडील यायचे तर देव नैवेद्य खायचा, आणि आज मी आलेने देव नैवेद्य खात नाही. नामदेवराय बराच वेळ गाभाऱ्यात बसले. बराच वेळाच्या नंतर, बराच प्रयत्नाच्या नंतर नामदेवरायांच्या डोक्यामध्ये विचार आला. नामदेवरायांनी भगवंताला सांगितलं, हे बघ देवा, तू जर हे नैवेद्य नाही खाला ना देवा, तर तुझ्याच पायावरती माझा प्राणार्पण करेल देवा. तेव्हा सुद्धा देव नैवेद्य खात नव्हता. तेव्हा मात्र नामदेवरायांनी भगवंताच्या पायासमोर डोकं बदलायला सुरू केलं. डोकं बदलू लागले, डोकं फुटलं, रक्त बंबाळ झालं, रक्ताची गुणी बाहेर पडली, रक्त बंबाळ झालं. तेव्हा मात्र त्या मूर्तीमध्ये प्रगट होऊन स्वतः नामदेवरायांच्या ताटातलं जगाच्या बापानं नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे, हातीचा मूर्ती जेवे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. हा सामान्य महिमा संताचा, सामान्य महिमा संताचा, हा सामान्य महिमा संताचा, सामान्य महिमा संताचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे. तेव्हा मात्र भगवंताने नैवेद्य खाला. महाराज, दगडाची मूर्ती नैवेद्य खाऊ शकते का? दगडाची मूर्ती खाऊ शकत नाही. भगवंतानी नामदेवरायांची परीक्षा घेतली. नामदेवराय काय करतात, पण नामदेवराय प्राणाला सुद्धा घाबरले. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, नामदेव जी के तरह खिलाते नहीं, नामदेव जी के तरह खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, नामदेव जी के जैसे खिलाते नहीं, नामदेव जी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, मात सदा दी जरा सुनाते नहीं, माँ जसोदा के जैसे सुनाते नहीं, माँ जसोदा के जैसे सुनाते नहीं, माँ जसोदा के जैसे सुनाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, नामदेवराय की तरह तुम खिलाते नहीं.
कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी माँ द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं। अच्युतम केशव कौन कहता है भगवान सोते नहीं, मैया यशोदे की तरह तुम सुलाते नहीं। अच्युतम केशव कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह तुम रुलाते नहीं। एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया राधा रानो कहे, एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया राधा रानो कहे। एक बार तो राधा बन के देखो मेरे सावरिया राधा कहीं तेरे माँ। एक बार तो राधा देखो देखो रहे क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है। क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है, क्या दर्द होता है, क्यों आंखें होती है। एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया राधा रानो कहे। एक बार तो राधा बन के देखो मेरे सावरिया राधा रानो एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया राधा है। जगाच्या बापानं नामदेवरायांच्या ताटातलं नैवेद्य खाल्लं महाराज, एवढी ताकद नामदेवरायांमध्ये होती. आपल्या हाताने खात का महाराज? आपल्या हाताने कुत्र सुद्धा खात नाही. कुत्र आपलं कसं असतं, डाव्या हातात भाकर उजव्या हातात काठी. यू कुत्र जवळ आलं की भाकरीचा हात मागे घ्या, काठीचा ठोका टाकायचा. कुत्र तरी खाईल का? नाही खाणार. पण नामदेवरायांच्या ताटातले जगाच्या बापानं नैवेद्य खालो महाराज, ताकद होती नामदेवरायांनी. शबरी मातेचं पाहना, शबरी मातेचं जगाचा मालक प्रभू रामचंद्र शबरी मातेसाठी आले. उष्टे बोर खाले शबरी मातेचे, उष्टे बोर प्रभू रामचंद्रांनी. जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी की बुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, जबर की गुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी की बुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, जबर की गुटियों का पावन होगा। आएंगे रघुरासन पे बिठाऊंगी, मीठी मीठी मैं अपने हाथों से खिलाऊंगी। आएंगे रघुराई अपने आसन पे बिठाऊंगी, मीठी मीठी मैं अपने हाथों से खिलाऊंगी। साधु
लखनजी का दर्शन होगा, सबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आगमन होगा, सबरी की कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा। शबरी मातेसाठी रामप्रभू आले हो. रामप्रभू उष्ट्यवर शबरी मातेचे खाली. खाऊ घालण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे, बाकी काहीच लागत नाही विठ्ठल. विठाला 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 हो सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। हो, हो, आ, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। दुर्योधन का मेवा त्यागो, सादा युधुरा खाना खाई। झूठे मेरा सफर के खाए, बहुविधि स्वाद बताई। सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई। वाह गुरुजी। जेव्हा तुकोबाराय पंढरपूरला जातात, पहिलं चंद्रभागेचं स्नान करायचे. चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदान. चंद्रभागेचं स्नान करायचे, पुंडलिक रायांचं दर्शन घ्यायचे आणि भगवंताकडे जायचे आणि भगवंताला सांगायचे. पण तुकोबाराय एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी गोपाळपूरचा काला झाला की तुकोबाराय परत देवकडे यायचे, भगवंताकडे जायचे, भगवंताला सांगायचे, देवा येतो बर का देवा, या तुकोबाराय, येतो बर का देवा, या तुकोबाराय. तुकोबारायला पंढरपूर सोडताना तुकोबाराय रडू लागले, तुकोबारायांचे अश्रू पाणावले. तेव्हा भगवंतानी सांगितलं, तुकोबाराय पाऊल टाकता गावाकडे बघता माझ्याकडे, पाऊल टाकावं गावाकडं बघावं माझ्याकडं, असं कावं तुकोबाराय. तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं, देवा भगवंता जशी ती मुलगी माहेर सोडताना जशी त्या मुलीची अवस्था होती ना, त्याच प्रकारची अवस्था आता माझी झाली. अवस्था कशी झाली?